राम राम शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने कांदा एक्सप्रेस चालू केली आणि या बातमीनेच कांदा दर कमी झालेले आपण पाहिले. तर यानंतर केंद्र सरकार कांदा निर्यात बंदी करणार का? केंद्र सरकारच्या मनामध्ये काय चालू आहे आणि देशातील कांद्याचे दर या कांदा एक्सप्रेसच्या बातमीमुळे किती रुपयांनी घटलेले आहेत? केंद्र सरकारकडे काय डाटा नेमका आलेला आहे आणि सध्या कांद्याची निर्यात बाहेर देशामध्ये कुठे कुठे होत आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला या व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन हा नक्की जॉईन करायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या कांदा विक्रीचं नियोजन करताना अशाच महत्त्वपूर्ण माहितीचा लाभ हा होणार आहे. तर मित्रांनो, पाहूयात आता महत्त्वाची माहिती. मित्रांनो, कांद्याच्या वाढत्या किरकोळ दराच्या पार्श्वभूमीवर केंद्राने कांदा निर्यातीवर नव्याने प्रतिबंध लावण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावलेली आहे. देशांतर्गत उपलब्धता समाधानकारक असून सणासुदीच्या काळात मागणी वाढली तरी पुरवठा सुरळीत राहील असा दावा केंद्रीय ग्राहक विभागाने केलेला आहे. दरवाढीला आळा घालण्यासाठी सरकारने बफर स्टॉकमधील कांदा प्रति किलो 35 रुपये दराने विक्री सुरुवात केलेली आहे. तर केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी गुरुवारी माध्यमांना सांगितले की सरकारकडे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा कांदा उपलब्ध आहे. त्यामुळे निर्यातीवर नव्याने प्रतिबंध घालण्याऐवजी बफर स्टॉकमधील कांद्याची नियंत्रित पद्धतीने बाजारात आवक वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. कांदा उत्पादनात मोठी घट नसल्याने देशांतर्गत उपलब्धतेबाबत सरकारने दिलासा व्यक्त केला आहे. दर स्थिर निधीअंतर्गत 2026-27 साठी 2 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आत्तापर्यंत सुमारे 1.21 लाख टन कांद्याची खरेदी झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तर केंद्राच्या हस्तक्षेपाचा परिणाम बाजारात दिसू लागल्याचा सरकारचा दावा आहे. 24 ऑगस्टला देशातील सरासरी किरकोळ कांदा दर 43.53 रुपये किलो होता. तो 26 ऑगस्टला 37.87 किलोवर आला असून 2 दिवसात सुमारे 13% घट झाली आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत कांद्याचे दर अद्याप लक्षणीय अधिक आहेत. सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बफर स्टॉक बाजारात आणणे आवश्यक असले तरी कांद्याच्या दरावर त्याचा थेट परिणाम उत्पादक शेतकऱ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यातबंदी टाळतानाच बफर स्टॉकच्या विक्रीचे प्रमाण, कालावधी आणि बाजारपेठेची निवड याबाबत केंद्र सरकार कोणते धोरण स्वीकारते याकडे नाशिकसह देशातील कांदा उत्पादकाचे लक्ष हे लागलेले आहे. म्हणजेच मित्रांनो, आता यापुढचं सरकारचं धोरण काय असणार याच्याकडे लक्ष आता आपलं लागून आहे. तर आता प्रमुख शहराकडे कांदा एक्सप्रेसने कांदा जाण्यास सुरुवात झालेली आहे. सणासुदीच्या काळात कांद्याच्या मागणीत वाढ होऊन दरात अचानक तेजी येऊ नये यासाठी बफर स्टॉकमधील कांदा रेल्वे व रस्ते वाहतुकीद्वारे देशातील प्रमुख ग्राहक बाजारपेठाकडे पाठविला जात आहे. नाशिककडून दिल्लीकडे जाणारी कांदा एक्सप्रेस या योजनेअंतर्गत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दिल्लीमध्ये NCCF व नाफेडच्या मोबाईल व्हॅन विक्री केंद्र तसेच केंद्रीय भांडाराच्या माध्यमातून 35 रुपये किलो दराने कांद्याची विक्री सुरू करण्यात आली आहे. दिल्लीपुरताच हे अभियान मर्यादित नसून चेन्नई, कोलकाता, एर्नाकुलम, गुवाहाटी, वाराणसी, लखनौ, पाटणा, चंदीगड, जम्मू आणि अमृतसर या प्रमुख बाजारपेठांकडेही बफर स्टॉक पाठविण्यात येत आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे. तर मित्रांनो, सध्या कांद्याची निर्यात ही कोलंबो, दुबई, मलेशियामधून कांद्याला, आपल्या भारतीय कांद्याला ही मागणी आहे आणि सध्या तिकडे कांद्याची निर्यात बऱ्यापैकी ही होत आहे. म्हणजेच निर्यातीची परिस्थिती सध्याची चांगली आहे आणि जी काही सरकारची भूमिका आहे ती मी आपल्यासमोर मांडलेली आहे. सरकारची भूमिका ही आजची आहे. उद्या बाजारात काय बदल होतील, सरकार आणखी काय निर्णय घेईल ते उद्याचं जे काही सरकार ठरवेल त्यावर ते अवलंबून आहे. परंतु सरकारच्या वतीने आज हे स्टेटमेंट आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.